जे उपाशी असणार आला तर रक्तदान करणार आणि उपाशी असन तर जीव घालणारा आमचा दिनेश बुब खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आहे। ह्या कार्यकर्ता या देशातून हद्दपार होता कामा नये। मित्रो, ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंतांच्या विरोधात जनतेची आहे, कार्यकर्त्याची। तुम्ही दुर्बीण लावून पहा, या सगळ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य माणूस हद्दपार व्हायला लागलाय। एका घरात नवरा बायको आमदार खासदार, काय कारण? पैसा म्हणून ना, सत्ता म्हणून ना, एका घरात। मग आम्ही फक्त मत मारायचं का? गरीब हा फक्त मतासाठी शिल्लक ठेवलाय का? मी सांगतोय, ही निवडणूक अख्ख्या देशाला कार्यकर्ता आणि गरिबांच्या साठी सन्मान निर्माण करणारी राहणार आहे। हा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा देशातले नेते पाहिल की नेतागिरी नहीं चलेगी, पैसा नहीं चलेगा। ह्या तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या अस्तित्वाची अस्मितेची निवडणूक। का अवस्था आहे अमरावती जिल्ह्याची जर आज आम्ही पाहिलं, अरे तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम घेताय आणि फिनले मिलचा कामगार आत्महत्या करताय। केंद्रानं बंद केलेली फिनले मिल, एक मिल बंद नाही केली केंद्रानं, 23 मिल बंद केल्या। 23 मिल, 23,000 लोक रस्त्यावर आले। 23,000। हे मत त्याच्यासाठी मारायचं आम्हाला। आम्ही त्या पियुष गोलदोर 10 गेलो, चंद्रकांतजी पाटला सोबत गेलोय, पण पियुष गोलची मस्ती फोन उचलायला तयार नाही टेक्सटाईल मंत्र्याचं। मित्रो, हा फक्त उन्हाळपणा नाही आहे, विचार। आम्ही त्या दिवशी म्हटलंय, निवडणूक आली मुद्द्यावर बोला। धर्मावर जातीवर बोलणारे अनेक लांगळे दिसन तुम्हाला, पण मुद्द्यावर बोलणारी औलाद निर्माण करायची आहे गावागावात। माझ्या पोटाचा प्रश्न आहे, माझ्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, माझ्या शेतकऱ्याला कमी भेटलेल्या भावाचा प्रश्न आहे। अजूनही आमचा शेतकरी संत्र्याचे झाड उपळून फेकत आहे। कुठे गेले केंद्र सरकार? कृषीचे सर्व निर्णय केंद्रात होते। कांद्याची निर्यात बंदी केली आणि संत्र्याचे भाव एका दिवसात गडगड गडगड पडले। एकही खासदार दिल्लीच्या तख्तावर कोणी बोलला नाही। आयात निर्यातचं धोरण आमच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं बेचिराग करून टाकलंय। आज मजूर मरतोय, केंद्र सरकार एमआरईजेस चालवतोय। एमआरईजेस राजकुमारजीला माहित आहे, 3-3 महिने पैसे भेटत नाही मजुराले। अरे आमदाराचा पगार वेळेवर होतोय, खासदाराचा पगार वेळेवर होतोय, कलेक्टरचा पगार वेळेवर होतोय आणि मजुराचा पगार 3 महिन्यानंतर। कोण बोलायला तयार आहे? पक्षाची गुलामी फक्त। बोललो तर तिकीट भेटणार नाही आणि म्हणून बच्चू कडू अपक्ष आहे, आमचा स्वातंत्र्य प्रहार आहे। याच्यासाठी आम्ही आहो कि हम तुम्हारे गुलाम नहीं हो सकते, कोई नेताओं के गुलाम नहीं हो सकते, हम इनके गुलाम हो सकते, आम आदमी के। आम्ही यांचे गुलाम होऊ शकतोय आणि म्हणून विधानसभेत डर काढतो आम्ही, लाज लज्जात सगळी काढतोय आम्ही। आम्हाला भीती नाही आहे। काल एक चिठ्ठी आली, म्हणजे जास्त वाजान तर अंदर जान उखळून फेकन, म्हणजे त्या बापाले पाठवून दे, त्याला आजा गिजा कोण असन। 350 गुन्हे आहे बच्चू कडूवर, दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यांसाठी 350। 4 महिने जेलात काढल्या बच्चू कडून। 115 वेळा रक्तदान केलाय बच्चू कडून। आला दुपट्टा घातला, नेता झाला नाही, कार्यकर्त्याची औलाद आहो आम्ही, नेत्याची नाही आहे। हटा सावन की घटा साले को। ही लढाई आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या अस्तित्वाची अस्मितेची आहे। एकमत शेतकऱ्यासाठी मारायचं आहे, त्याची झालेली पिळवणुकीसाठी मारायची आहे। अजूनही लोकांना घर भेटलं नाही, धोधो पाणी आमच्या गरीबाच्या घरात पडतंय। हे मुद्दे निवडणुकीत होत नाही, मग गरीबाचा आवाज बनणार कोण? शेपूट घालून उभं राहायचं? आम्ही बोमलणार, डाल त्या केजरीवाल सारखं टाकून द्या जेलात, वहां से चिल्लाएंगे हम, वहां से चिल्लाएंगे।
ये डर की बात नहीं, डराने वालों के लिए बात है हमारी. आणि म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, या मंचावर सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक आहे. लोक जातीवर निवडणूक नेऊन पाहणार आहे. शेवटची हरामखोरी, धर्म आणि जातीची हरामखोरी. प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे, त्यांनी आपापला धर्म अधिक प्रिय, अधिक अभिमानाने बाळगावा. पण कोणाच्या धर्मावर निंदा करता कामा नये. प्रत्येकाचा धर्म आपापल्याला प्रिय असला पाहिजे. पण धर्मातून मस्जिदीच्या त्या एका खिडकीतून भारत मातेले पाहिलं पाहिजे, मंदिराच्या त्या कळसातून भारत मातेले पाहता आलं पाहिजे. बुद्ध विहारातून भारत माता मजबूत करायची आहे. भारत माता म्हणजे झेंडा अंगावर घेऊन नाही. जे जे काही वंचित असन, दलित असन, पिछडा असन, माझ्या गाव खेड्यातला मजूर असेल, शेतकरी असेल, कष्ट करणारा असेल, त्याच्यासाठी ही लढाई आहे. लक्षात घ्या, त्याच्यासाठी लढाई आहे. निवडणुकीत हे मुद्दे संपले. तो पयाला हा आला एवढंच टीव्हीवर दाखवतं आणि मग हे मुद्दे जिवंत राहिले पाहिजे म्हणून प्रहार आहे. सामान्य माणसाचे मुद्दे. आम्ही जर एकंदरीत व्यवस्था सगळी जर पाहिली तर बजेटमध्ये आमची अवस्था काय, बजेटमध्ये मजुराले काय, केंद्राच्या बजेटमध्ये शेतकऱ्याला काय. अरे अवस्था तर इतकी भयानक होणार आहे. 10-15 कंपन्या, लहान लहान उद्योजक मारून टाकणार आहे. आता रामदेव बाबानं तिखट आणि मिरचीचं तिखट, ते काय म्हणते पावडर आणि पापड तयार करणं सुरू केले. बचत गटवाले मेले मेले. मग सामान्य माणसाचा उद्योग 4 कंपन्या हिसकावून घेणार. इथला किराणावाला तफा होऊन जाईल, इथला कपडा उद्योजकवाला तफा होईल आणि सगळी सत्ता आणि पैसा 4 कंपन्याच्या हातात चालला जाईल. 4000 कोटीच्या वर ते माफ केले कंपनीला कर्ज. आणि आमच्या लहान लहान कर्ज फायनान्सवाले छातीवर येतं, भाऊ दे दे भैया, नाही तो निलाम करूंगा तेरा घर. काय अवस्था आहे. 75व्या वर्षामध्ये घर बांधाले, लग्न कराले, शिक्षणाची सोय कराले कर्ज काढावं लागतं, फासावर जावं लागतं. ही अवस्था आहे. 75व्या वर्षामध्ये तुम्ही आम्ही आमच्याला मग काँग्रेस असू दे, बीजेपी असू दे, कोणी असू दे, तुम्ही आमच्या वाट्याला काय दिलं. अरे स्वामीनाथन आयोग काँग्रेसने स्थापित केला, मंजूर काऊन केला नाही. धमक नव्हती तुमच्यात काँग्रेस वालो. और मोदी जी मनोज भाई और बहनों, अब किसान के भी अच्छे दिन आएंगे. कहाँ गए अच्छे दिन. इथं तर फाटकी साडी भेटून राहिली. हे आहे का अच्छे दिन तुमचे. अरे 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17 रुपयाची गाडी साडी फेकून मारायची. हे बाबासाहेबांचं संविधान, त्या संविधानानं मतदानाचा अधिकार सामान्य माणसाला दिला. त्या बाबासाहेबाच्या संविधानाला ठेस मारण्याचं, त्याचं गुडावून ठेवण्याचं काही काम लोक करत आहे. ऐन निवडणुकीच्या वेळेस तुम्ही साड्या वाटप करताय. साडीची गरज आहे लोकांना. अरे मेळघाटात पाण्याची व्यवस्था करावं लागेल, रोजगाराची व्यवस्था करावं लागेल. पाण्याची तिथं साडीची गरज आहे. कोणा मागणी केली हो साडीची. काही कंपन्या तर दाढीला हात लावून साड्या घेऊन जा म्हणतात. कारण गोडाऊन मध्ये जो न खपलेला माल आहे तो तसाच पडला असते भाऊ. न खपलेला माल तुम्हाला देऊन देतय. काय अवस्था या देशाची. ह्या संविधानावर घाला आहे. हे संविधान चिरफाड करण्याचं काम करताय. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे का बाबासाहेबाचं संविधान छत्रपतीचा अभिमान आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान आम्ही कधी विकू जाणार नाही, विकू देणार नाही. कट जाएंगे, टूट जाएंगे, लेकिन हटेंगे नहीं हम. पूरे हिंदुस्तान में बता देंगे कि अमरावती भी एक अलग जिला है जहां पंजाबराव देशमुख हमारे खासदार थे. हा गाडगे बाबाचा जिल्हा आहे ज्यानं सेवेतून धर्म सांगितला आहे. हा तुकडोजी महाराजाचा जिल्हा आहे ज्यानं खंजरीतून लोक जागृत केलेले आहे. संत गुलाबराव महाराजांचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्याची प्रतिमा कोणी मिलिन करत असेल तर मां कसम छोड़ेंगे नहीं हम तुमको, छोड़ेंगे नहीं. मित्रो, हे निवडणूक दिनेश बुक पुरती मर्यादित नाही आहे, आमच्या सन्मानासाठी नाही आहे.
नाही उतरलो आम्ही निवडणुकीत तर काय हाल राहिलं असतं. कोण लढायला तयार आहे? अरे आज तुम्ही सांगतोय कोर्टात केस सुरू आहे. हायकोर्टानं सांगितलं डुप्लिकेट जातीचा दाखला आहे. 50-60 पानाचा आम्ही पाहतोय अहवाल दिला. सांगितलं हे सगळं डमी आहे, अंदर टाका, गुन्हे दाखल करा, हा देशद्रोह आहे. राग याचा आहे मित्र हो, सर्वोच्च न्यायालयात 1.5 वर्ष केस पेंडिंग राहतं. अरे न्यायालयात न्याय भेटणार नाही, अधिकारी पक्षाचं काम करन, मग सामान्य माणसानं न्याय कुठं मागाव. आणि म्हणून आता ह्या जनतेच्या अदालतमध्ये राणा जी आप टिक नहीं पाएंगे, न्यायालय में टिक पाए आप. ये जनते की अदालत है, हे जनताची अदालत है. किती लोकांना पैसे वाटणार? किती लोकांना? तुमचा पैसा कमी पडन, लोक तुमच्या सोबत बेमानी करन. घेऊन घेऊन लोक म्हणे बच्चू भाऊ घेऊन घेऊ का पैसे, नाहीतरी काय मेहनतीतून कमावले काय म्हणे, साय ना बेमानीतूनच कमावले. अरे आम्ही पाहतोय ते हनुमान चालीसा म्हणाले गेले. उद्धव साहेबाबद्दल नाही, पण ते मातोश्री म्हणजे बाळासाहेबाचं जन्मस्थान. अख्ख्या हिंदुस्थानाला ज्यांनी हिंदुत्व सांगितलं त्याच्या घरासमोर चालीसा, त्यांच्या घरासमोर. अरे मनाचीच होती तर पियुष गोयलच्या समोर फिनले मिलसाठी म्हणाले पाहिजे होते. मनाचीच होती तर रेल्वे बंद आहे त्याच्यासाठी म्हणाले पाहिजे होती, शकुंतलासाठी. एका चालीसामध्ये तिकीट निश्चित झाली असं वाटलं. घरात आम्ही चालीसा म्हणतो, हनुमान चालीसा, आमचं हिंदुत्व गेलं वाया. रस्त्यावर म्हटलं म्हणजे हिंदू झाला. वा 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 वा, नया रूल आहे. भाजपचं कार्यालय फोडा, तिकीट पक्की आहे. तुषार भारती अच्छा चांगला कार्यकर्ता आहे, आमच्या अचलपूरचा आहे, प्रचंड चांगलं काम आहे. तो घरी नसताना, आई वडील असताना त्याच्या गाडीची तोडफोड केली. अरे देवेंद्रजी फडणवीसचे नातेवाईक आहे, त्यांचा एक भाऊ बीजेपीचे आमदार आहे. आणि काय दुर्दैव आहे पक्षाचं. अरे तुमच्या प्रमुखाला लाता मारापर्यंत जातं, घरात घुसून मारतं, पालकमंत्र्याला बालकमंत्री म्हणतं, बांगड्या घालतंय, तिकीट तेले देत आहे. असं काय भाजपवर आकाश कोसळलं बापा हो तुमच्यावर. अरे फाटका उभा केला असता तरी तुमच्या सोबत राहिला असता. ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क.